महेश ट्युटोरियल्स खाजगी कोचिंगमधलं एक मोठं नाव. मात्र म्हणतात ना, नाव मोठं आणि लक्षण खोटं. अशीच प्रचिती महेश ट्युटोरियल्सला ॲडमिशन घेणाऱ्यांना येते. कारण रातोरात या बड्या क्लासच्या राज्यभरातल्या सगळ्या शाखा बंद होत असल्याची घोषणा झाली. महेश ट्युटोरियल्सवर ही वेळ का आली? लाखो रुपये फी भरून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय? सरकार काही कठोर पावलं उचलणार आहे का? असे अनेक प्रश्न आता पालकांसमोर उभे राहिलेत. स्वतःची जाहिरात करण्यासाठी काही वर्षांपूर्वी महेश ट्युटोरियलनं पुण्यात लावलेला हा बॅनर सध्या धूळ खात पडलाय. आणि यावर्षी महेश ट्युटोरियलमध्ये लाखो रुपयांची फी भरून 10वी-12वी साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न सुद्धा धुळीस मिळण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रभरातल्या महेश ट्युटोरियल्सच्या 33 शाखा रातोरात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईपुरतं बोलायचं झालं तर महेश ट्युटोरियलच्या शाखा बंद होत असल्याची माहिती एका दुसऱ्या खाजगी क्लासच्या व्यवस्थापनाकडनं पालकांना दिली गेली. सॅटर्डेला डायरेक्टली आम्हाला मेसेज आलं की पेरेंट्स मीटिंग आहे करून, आणि अर्जंट 2 मेसेज आले. कधी असं होत नाही. तर ॲक्च्युली इरेग्युलॅरिटी होतीच क्लासेसमध्ये बऱ्याच. कितवीला आहे? माझी मुलगी 10वीला आहे सेंट अँथनीज गर्ल्स हायस्कूलमध्ये. आणि महेशमध्ये आम्ही तिला लास्ट इयरपासून एनरोल केलं आहे. कम्प्लीट आम्ही पॅकेज घेतलं होतं. आणि माझ्यासारखे असे बरेचसे पेरेंट्स आहेत तिकडे. इकडचे जेवढे आसपासचे स्कूल आहेत चेंबूरचे, 9वी-10वीचं पॅकेज 9वी-10वीचं. हां, आणि 1 लाखाच्या आसपास काहीतरी आहे. 98,000 आहे विथ इन्क्लुडिंग द GST अँड ऑल द स्टफ. आता रेग्युलरली फीज आमचे चालूच आहेत. आत्ता त्यांच्याकडून आम्हाला डायरेक्टली कळतं संडेला की म्हणजे आर्यन आम्हाला नवीन व्हेन्यूमध्ये बोलवलं त्यांनी. तिथे बोलवून डायरेक्टली दुसऱ्या क्लासेसचे जे कोणतरी जॉईंट डायरेक्टर होते दिनेश सर करून, त्यांनी आम्हाला सगळं काय सांगितलं. त्यांच्याकडून म्हटले त्यांनी डायरेक्टली सांगितलं की उद्यापासून महेश बंद झालेला आहे. महेशमध्ये काही संबंध नाही आहे, कारण महेशची बँक्रप्सी त्यांनीच फाईल केलेली आहे. आणि उद्यापासून तिकडे काहीच होणार नाही, लेक्चर्स होणार नाही, काही नाही. महेश वॉज समथिंग आमच्या हिशोबाने आम्ही सिलेक्ट केलं होतं. आणि आम्हाला असं वाटत होतं की दॅट इज अन अप्पर हँड. पण अचानकमध्ये असं हे सगळं बंद करून त्यांनी आम्हाला क्लासेसमध्ये यायचं नाही, काही नाही. प्रोफेसर्सकडून आम्हाला कळते लागली की बाबा त्यांचे 2-2, 3-3 महिन्याचे पगार अडवलेले. लेकरांचं 10वी-12वीचं वर्ष म्हणजे संपूर्ण कुटुंबाचीच परीक्षा. एकीकडे शाळांमध्ये घटक चाचणी म्हणजे युनिट टेस्ट सुरू असताना महेश ट्युटोरियलनं शटर डाऊन केल्यानं 2,500 ते 3,000 विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. पेरेंट्स पण घाबरलेले स्टेटमध्ये आहेत, कारण आता जुलैचा महिना आहे. 2 महिन्यामध्ये पोर्शन संपायला पाहिजे होतं आणि रिव्हिजन चालू व्हायला पाहिजे होतं. अशा परिस्थितीमध्ये आमचं अजून पण 8-8 दिवसामध्ये त्या मुलींची युनिट टेस्ट चालू झालेली आहेत आणि कुठेच काही नाही आहे. महेश ट्युटोरियल्सला महाराष्ट्रातल्या शाखा बंद करायच्या होत्या. मग यंदाच्या वर्षी मुलांना प्रवेश का दिला? जर प्रवेश दिला तर त्यांच्याकडनं लाखो रुपयांची फी का घेतली जाते? असं संदर्भासह स्पष्टीकरण मागणारे प्रश्न पालकांनी महेश ट्युटोरियल्सच्या व्यवस्थापनाला विचारले. फी भरली आता या महिन्यात? येस, आमचे EMI तुम्हाला मी हे बघा, हे आम्ही ऑलरेडी पहिले पण फी भरलेली आहेत. आणि हे बघा, हे अपफ्रंट आहे, ऑगस्टपर्यंत चालू आहे दाखवलंय. EMI हे होत आहेत करून डिडक्ट होत आहेत. मग हे असं कसं? जर NCLT मध्ये फाईल केले तर त्यांनी ॲडमिशन पण मुलांचे करून घ्यायला नको हवे होते आणि फीस पण घ्यायला नको होती. इनफॅक्ट मंडेला मी ज्यावेळेला गेलो होतो चेंबूर ब्रांचमध्ये जिथे माझी मुलगी शिकत होती, तर अनफॉर्च्युनेटली तुम्ही बघाल तर 15 दिवसापूर्वी एका पालकाने 30,000 रुपये डाऊन पेमेंट केलं होतं आणि त्यांनी EMI चालू करून घेतला. 1988 साली महेश शेट्टींकडनं मुंबईतल्या मुलुंडमध्ये मोजक्याच 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महेश ट्युटोरियल्सची सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात SSC बोर्डाच्या गणित विषयावरती भर होता. 1990 ते 2006 या काळात महेश ट्युटोरियल्सच्या लोकप्रियतेत वाढ झाली. 10वी-12वी प्रमाणेच IIT JEE, NEET, BCom आणि CA साठी क्लासेस सुरू झाले. 2006 साली MT एज्युकेअर लिमिटेडची स्थापना झाली. 2007 सालापासून CBSE बोर्डासाठी क्लासेस सुरू झाले. 2012 ते 15 हा महेश ट्युटोरियल्सचा सुवर्णकाळ मानला जातो. शेअर बाजारात कंपनी सूचीबद्ध करण्यात आली. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच दुबईत सुद्धा शाखा सुरू झाली. महेश ट्युटोरियल्सची उलाढाल 130 कोटींच्या घरात पोहोचली. 2017 नंतर मात्र कंपनीची आर्थिक घसरण सुरू झाली. राष्ट्रीय पातळीवर अनेक तगडे स्पर्धक निर्माण झाले. 2022 साली दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाली. 2025 अखेरीस कंपनीवर सुमारे 74.29 कोटींचा बोजा असल्याची नोंद आहे. महेश ट्युटोरियल्स झी-लर्ननं विकत घेतल्याची खबर पालकांच्या कानावर पडली. त्यानंतर पालकांनी झी-लर्नचं कार्यालय गाठलं.
पहिलं तर MT एड्युकेअरचं हेड ऑफिस मुलुंडला आहे, तिथेही आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, ईमेल्स केले, काही रिस्पॉन्स येत नाही आहे, फोन्स येत नाही आहेत किंवा तिथे पर्सनली पण एंट्री दिली जात नाही आहे. तुमचं वरळीला एक ऑफिस आहे, वरळीला पण हाच सेम प्रॉब्लेम चालू आहे. वरळीला तर तिकडे टीचर्सकडून आम्हाला माहिती पडलं की बाउन्सर्स उभे केलेले आहेत आणि आतमध्ये एंट्री देत नाही वरळीच्या ऑफिसला. जीवाले बोलतात आमचं MT एड्युकेअरशी काय संबंध नाही, काय कुठे पेपर्सवरती आहे. MT एड्युकेअरवाले बोलतात, महेश शेट्टी वगैरे बोलतात आम्ही झीला विकलेला, आमचा काय संबंध नाही. आम्ही जायचं कोणाकडे? आता या संपूर्ण प्रकरणावरती झीलनची प्रतिक्रिया प्रतीक्षित आहे. महेश ट्युटोरियल्सनं वाऱ्यावर सोडलेल्या विद्यार्थ्यांना एका खासगी क्लासनं मानवतेच्या दृष्टिकोनातनं शिकवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र आम्ही महेश ट्युटोरियल्सला पैसे भरले असताना आमच्या मुलांना इतर क्लासला का पाठवायचं असा सवाल काही पालकांनी विचारलाय. पालकांकडून शाळांवरती दाखवला जाणारा अविश्वास आणि प्रत्यक्षात शिक्षणापेक्षा फक्त परीक्षेतील गुणांना नको तितकं महत्त्व देण्याची मानसिकता, या सगळ्यामुळे खासगी क्लास चालकांचं दुकान तेजीत चालायला लागलं. मात्र बाजारीकरण झालेल्या क्षेत्रात स्पर्धा सुद्धा आली. काही जण स्पर्धेत टिकलेत, तर काही बडे ब्रँड धुळीस मिळाले. आता या महागड्या क्लासेसच्या ब्रँड बरोबर मुलांची स्वप्न आणि भविष्यही धुळीला मिळू नये यासाठी सरकार आणि प्रशासनानं काळजी घ्यायलाच हवी. मात्र त्याचबरोबर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. वेदांत नेप, ABP माझा, मुंबई.